गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। रविवार दिनांक 30 जून रोजी पंढरपुरातील संत नामदेव मंदिर या ठिकाणी श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर समाजातील इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या प्रत्येक इयत्तेतील सर्वप्रथम 3 गुणवंत विद्यार्थ्यांना श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या वतीने प्रशस्ती पत्रक व शैक्षणिक साहित्य प्रोत्साहनपर भेट देऊन सन्मान करण्यात आला। नामदेव शिंपी समाज बांधवांच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती वामनराव माने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत नामदेव महाराजांचे 16वे वंशज हरिभक्त परायण केशव महाराज नामदास यांनी भूषवलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश उंडाळे, संजय जवंजाळ, विलास पोरे, शशिकांत जवंजाळ, राजेश धोकटेसर, संजय चांडोले, महेश गानमोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। ॲडव्होकेट वामनराव माने यांच्या हस्ते शाल, हार, श्रीफळ व प्रत्येकी रोख रक्कम प्रदान करून कृतज्ञता पुरस्कार प्राप्त 18 व्यक्तींचा सन्मान करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक विशाल धट सर यांनी दिली आहे। यावेळी एक तुळशी वृंदावन ट्रॅकवर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे मोलाचे कार्य करणारे मेजर विठ्ठल गोविंद करंडे, वय वर्ष 85, राहणार पंढरपूर, 2 मागील 55 वर्षापासून सायकलचा वापर करून शिंपी समाजाचे सुखदुःखाचे निरोप पोहोचवणारे अनंत तुकाराम पतंगे मेत्रे, वय वर्ष 73 वर्ष, राहणार पंढरपूर, 3 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेली 35 वर्ष सुरक्षा रक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा केलेले संजय कृष्णाजी कुलकर्णी, वय वर्ष 65 वर्ष, राहणार पंढरपूर, 4 स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर असा संदेश दररोज सकाळी आपल्या घरापर्यंत येऊन देणारे स्वच्छता दूत सूरज शिवाजी खरात, राहणार पंढरपूर, 5 स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश देणारे अजय महादेव गायकवाड, राहणार पंढरपूर, 6 वारकरी संप्रदाय सांभाळून कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गेल्या 50 वर्षापासून महावीर नगर येथील खोक्यामध्ये सलून व्यवसाय करून जनतेची सेवा करणारे दत्तात्रय जनार्दन डांगे, वय वर्ष 65 वर्ष, राहणार पंढरपूर, 7 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुळुजवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोरोना काळात MIT कॉलेज पंढरपूर या ठिकाणी नर्सिंगच्या तात्पुरत्या नेमणुकीवर प्रामाणिकपणे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सौ अश्विनीताई मोहोळ येळे, 8 स्वतःचा जीव धोक्यात घालून चंद्रभागेच्या नदीपात्रात आजपर्यंत किमान 100 भाविक भक्तांचे प्राण वाचवणारे समाजसेवक भगवंत आप्पा जालिंदर करमरकर, पंढरपूर, 9 पहाटे मुसळधार पाऊस असो किंवा प्रचंड कडाक्याची थंडी यामध्ये पहाटे 6 वाजता घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करणारे किशोर बंडोबा मोरे, राहणार पंढरपूर, 10 श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये सर्वांना स्वादिष्ट अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था प्रामाणिकपणे मनापासून करणारे जयवंत जगन्नाथ कांबळे, राहणार पंढरपूर, 11 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला येऊन पंढरपूर शहर व तालुक्यामधील जनतेच्या विविध समस्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून ते आंदोलन यशस्वी करून दाखवणारे तसेच कोरोना काळात अत्यंत धाडसाने कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर व्यवस्थित अंत्यसंस्कार करणारे सूरज राठी, 12 गेल्या 45 वर्षापासून दुग्ध व्यवसायामध्ये असणाऱ्या व या वयात सुद्धा सायकलवर घरोघरी जाऊन दुधाचे वाटप करणारे अशोक लक्ष्मण लालबोंद्रे, वय वर्ष 67 वर्ष, राहणार पंढरपूर, 13 गजानन मेडिकल सावरकर चौक पंढरपूर येथे सेल्समन म्हणून कार्यरत असणारे तसेच कोरोना काळात मेडिकलच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारे गणेश हनुमंत पंडित, राहणार पंढरपूर,
14 प्रसार माध्यमातून जनहिताचे काम करणारे, अन्यायाला वाचा फोडणारे तसेच समाजातील आदर्श उपक्रमांना स्वतः पडद्यामागे राहून इतरांना प्रकाश झोतात आणणारे नागेश विलास काळे राहणार पंढरपूर. 15 समाजातील आदर्श उपक्रमांना स्वतः पडद्यामागे राहून इतरांना प्रकाश झोतात आणणारे जगदीश वासुदेव डांगे राहणार पंढरपूर. 16 पंढरपूर मराठी न्यूजच्या माध्यमातून समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी अग्रेसरपणे त्यांचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणारे संतोष अंकुश चंदन शिवे राहणार खर्डी तालुका पंढरपूर. ॲडव्होकेट वामनराव माने यांच्या हस्ते शाल, हार, श्रीफळ व प्रत्येक रोख रक्कम प्रदान करून कृतज्ञता पुरस्कार प्राप्त 18 व्यक्तींचा सन्मान करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक विशाल धट सर यांनी दिली. ज्याचं हृदय विशाल आहे, ज्याचं मन विशाल आहे, तो आमचा विशाल. म्हणून त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व प्रमुख पाहुणे यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आमचे राजाभाऊ आहेत, अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो आणि माझं लाभलेलं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नामदेव. रामकृष्ण. श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर आज तर गुणवंतांचा सत्कार समारंभ आम्ही या ठिकाणी आयोजित करतो. इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी या सर्व इयत्तांमध्ये जे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना प्रोत्साहनपर, पारितोषिक आणि समाजाच्या वतीनं असणारं प्रशस्तीपत्र देऊन आम्ही त्यांचं सगळ्यांचा गौरव करतो. हा कार्यक्रम आमचा नित्याचा आहे. थोडा काल मध्यंतरी थोडासा खंड पडला, पण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा समाजाच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. संजीवन समाधी सोहळा, संक्रांतीचं हळदी कुंकू समारंभ आणि कोजागिरी पौर्णिमा आणि हा जो कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, हे वर्षातून 5 ते 6 कार्यक्रम या ठिकाणी समाजाच्या वतीनं संपन्न होत असतात. आमचा हा पहिला कार्यक्रम आहे या वर्षातला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री वामनराव माने सर, आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि सर्व विश्वातील असणारे गुरु आदरणीय रामदास महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे सन्माननीय आमचे मित्र राजाभाऊ, वृक्षमित्र श्री करंडे साहेब, विशालनं ज्या ज्या लोकांचा सत्कार या ठिकाणी करायचं ठरवलेला आहे ते सर्व सत्कार मूर्ती, समाजातील असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री निकते सर, समाजातील असणारे सर्व माझे समाज बांधव, सर्व माझ्या माता भगिनी, आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. माने सरांची ओळख आता महेशजींनी सांगितली. माने सर हे आपल्या पंढरपूर पंचायत समितीचे सभापती होते आणि ते लोकप्रिय सभापती होते, पण त्याच्या अगोदर ते विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये शिक्षक होते आणि अनेक वर्ष ते प्राचार्य होते. हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम माने सरांनी केलं. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला बोलवायचे कोणाला? आता हा गुणवंतांचा कार्यक्रम, मग अनेक पुढारी गाठ पडतील, अनेक मोठी लोक उद्योगपती गाठ पडतील. मग मुलांनी जी उत्तेजना जी आहे, प्रोत्साहन घ्यायचं कोणाकडून? आपण तर जी 1ली ते 12वी असणाऱ्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करतोय, म्हणजे जे सरस्वतीचे उपासक आहेत, ओके ना? आपली विद्यार्थ्यांची आराध्य दैवत कोणतं? सरस्वती. त्या सरस्वतीचे सर्वजण तुम्ही उपासक आहात, म्हणून सरस्वतीचे ज्येष्ठ उपासक असणाऱ्या माणसाला म्हणजेच माने सरांना या कार्यक्रमाला आम्ही बोलवायचं ठरवलं. माने सर, अजून एक तुम्हाला बोलवायचं आमचा अजून एक हेतू आहे. तुमच्या आणि आमच्या समाजाचं नातं खूप जुनं आहे. इथं वारकरी भरपूर आहेत. महाराजांचं अधिष्ठान या कार्यक्रमाला आहे. नामदेवाच्या फडावर आमचं जे भजन आहे ना, ते नामदेव जनाबाई असं भजन आहे. नामयाची दासी जणी
असं म्हटलं जातं. आणि नामदेवरायाची दासी जी होती जनाबाई माऊली, त्याची जात होती धनगर. म्हणजे आपलं नातं जे आहे ते बघा किती 800 वर्षाचं जुनं नातं आहे. पण असं जरी असलं तरी जनाबाई माऊलींनी त्यांची असणारी जात ही जात्यात दळून टाकली. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाची परंपरा ही आज देखील आमच्या माता माऊलींच्या. जनाबाईंनी आपली कधी जात सांग, कारण जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता महाराज सर. संख्येनं महिला जास्त आहेत आमच्या इथं, म्हणून महिलांना मी सांगू इच्छितो, माता माऊलींचा तुमचा अधिकार किती मोठा आहे हे देखील आमच्या परंपरेत आहे. जनाबाई माऊलीने इथं ही जागा आहे सर, त्या जागेला देखील फार मोठं अधिष्ठान आहे. ही जागा जी आहे ह्या जागेमध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झाला आहे. एवढी पवित्र जागा आहे. म्हणजे ज्ञानदेवादी मंडळी ज्या वेळेला यायची वारीला पहिल्यांदा, त्यावेळेला ह्या राहत्या वाड्यामध्ये, ह्या नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये यायची आणि मग माऊली नामदेवाला घेऊन पांडुरंगाला भेटायला जायची. आणि मग ज्यावेळेला जनाबाई महाराज, नामदेव महाराज, संत श्रेष्ठ चोखोबा, उल्लेख करावा लागतो, ज्यांचं अंतकरण चोख होतं, अंतर्बाह्य जे चोख होते ते चोखोबा, आणि ही संत मंडळी जमायची आणि सगळी वाळवंटामध्ये जायची. जनाबाईचा अधिकार सांगतो मी. आणि मग जनाबाईंनी माऊलींना म्हणायचं, ज्ञानदेवा बोला आता अभंग. बघा कीर्तनामध्ये ज्ञानदेवांना अधिकाराने सांगायचं जनाबाई माऊलींनी, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला आता अभंग. एवढा अधिकार आमच्या जनाबाई माऊलींचा होता. आणि ते नातं सर तुमचं आणि आमचं आहे, म्हणून तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी परंपरा असते सर, परंपरेशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत. आणि मग या ठिकाणी कीर्तन परंपरा सुरू व्हायची, कीर्तन सुरू व्हायचं. ज्ञानदेवांनी अभंग गायचे, नामदेवांनी अभंग गायचे आणि पांडुरंग मध्ये येऊन त्या कीर्तनामध्ये नाचायचं. बघा इथं कुठं जात राहिली का बघा. म्हणजे हे सगळं जे आहे, पहिल्यांदा जर क्रांती 17व्या शतकामध्ये केली असेल माऊलींच्या काळामध्ये, ती संत शिरोमणी नामदेव महाराजांनी क्रांती केली. चोखोबारायांचं चोखोबारा ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांचे अस्थी आणायचं काम आणि महाद्वारामध्ये समाधी बांधायचं काम सोपं नव्हतं त्या काळामध्ये. चोखोबारायला कधी दर्शन झालं नाही पंढरीरायाचं, त्यामुळे चोखोबाराय बाहेर उभा राहायचे आणि मग बाहेरून दर्शन व्हायचं पंढरीरायाचं. त्या अभंगामध्ये आम्ही जातीहीन, पंढरीराया तुझं रूप कसं पाहू, आम्ही जातीहीन. पण त्याच जातीहीन असणाऱ्या माणसाला त्याची अस्थी जी आहे त्या आमच्या नामदेवरायांनी आणल्या इथं, आणि नामदेवरायांनी तिथं त्या अस्थी आणून त्यांचा कलश तिथं ठेवून तिथं समाधी नामदेवरायांनी बांधली. असा क्रांती करणारा आमचा समाज आहे. आणि त्या क्रांतिकार्याला हातभार लावणाऱ्या कोण असतील तर मातोश्री जनाबाई. आणि तसाच तीच परंपरा आज महाराष्ट्राचं राजकारण बघा, ओबीसी समाज सगळा बघा, तर ओबीसी समाजामध्ये अग्रेसर कोणता समाज असेल तर दर्गत पाहिजे, समस्त ओबीसी म्हणून. त्याच्यानंतर माळी समाज असेल, गवळी समाज असेल, लिंगायत समाज असेल आणि नामदेव शिंपी समाज आहे. परंतु तो अग्रेसर नाही, पण तो बुद्धिवादी समाज आहे. मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की अगदी PMO ऑफिस पासून, पंतप्रधान कार्यालयापासून अगदी खाली जिल्हाधिकारी शेवटचं पोस्ट मधून तिथपर्यंत नामदेव शिंपी समाजाची आमची पाहुणी मंडळी. आता पंतप्रधान कार्यालयामध्ये PMOचे मागच्याही कार्यक्रमात माता बहिणींना मी सांगितलं होतं की आमचे श्रीकर परदेशी जे पिंपरी चिंचवडला आयुक्त होते, ते गेली 7 वर्ष प्राईम मिनिस्टरचे सध्या PS आहे. एवढा समाज जो आहे आमचा बुद्धिवादी समाज. आणि हा बुद्धिवादी समाजात असणारा हे आमच्या विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या त्या लोकांचा आदर्श घ्या. आणि म्हणूनच आम्ही हा छोटासा उपक्रम घेतलेला आहे. आणि त्याच्या जोडीला आमचे विशाल सरांनी हे जे या ठिकाणी सांगितलं की आम्ही 18 जणांचे कृतज्ञता पुरस्कार घेतोय, त्यांनी सांगितलं हे 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 त्यांची ओळख आता तो त्याच्यात सांगेल.
परंतु समाजाच्या विषयी असणारी कृतज्ञता जी आहे ती कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांचा असणारा गुणगौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आयोजित करतोय. या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात, उपस्थित सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करून आदरणीय माने सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी सर आपण आला, आपला यथोचित सत्कार करणं आपलं या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे, म्हणून मी विनंती करतो या ठिकाणी आपलं सत्कार करणं हे आमचं यथोचित कर्तव्य आहे. मी आदरणीय महाराजांना विनंती करतो. नाही, महाराजांनी आशीर्वाद त्यांना द्यायचा आहे. हा, ते आपले पाहुणे आहेत सर. हा, आज वरुण राजाला सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचा मोह आवरला नाही आणि केवळ पंढरी नगरीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये समाधानकार पाऊस पाणी पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे ही ईश्वरचरणी विठ्ठलचरणी त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी जास्त प्रास्ताविक न लांबवता विठू माझा लेकुरवा संगे गोपाळांचा मेळा आणि आज आपण या नामदेव महाराजांच्या पवित्र मंदिरामध्ये या गोपाळकाला म्हणजे गोपाळांचा मेळा या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्याचा अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा पूर्वीपासून या ठिकाणी कार्य सुरू आहे. आणि यावर्षी मी ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो ते माझे वडील आदरणीय कैलासवासी केशव नारायण दट यांच्या स्मरणार्थ काहीतरी सामाजिक उपक्रम आपण सुरू करावे, आपणही समाजाचं देणं लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून माझं एक 4-5 महिन्यापूर्वी नियोजन सुरू होतं आणि त्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वी मधील जे होतकरू विद्यार्थी आहेत शिंपी समाजातील त्या होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, त्याचबरोबर इयत्ता 10वी मध्ये जे सर्वोत्कृष्ट गुण मिळवणारे शिंपी समाजातील एक मुलगा आणि एक मुलगी या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार समारंभ त्या ठिकाणी व्हावा. आणि शिंपी समाज हा फक्त आपल्या समाजापुरतं आपल्या विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार करतो. कारण गुरुवर्य नामदेव महाराजांनीच राष्ट्रीय एकात्मतेची समतेची शिकवण दिली आणि आपली पताका अगदी पंजाबपर्यंत पोहोचवली. हा एक दृष्टिकोन मनात ठेवून आणि नामदेव महाराजांचं स्मरण करून समाजामधले तळागाळातले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं कोरोना काळात आपण बघितलं की उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा MIT मध्ये असेल त्या ठिकाणी कार्यरत असणारे जे तात्पुरत्या स्वरूपात मानधन घेऊन कार्य करणारे, खरं म्हणजे आपण पाहिलेला भीषण तो कालावधी, त्या कालावधीमध्ये कार्य करणारे जे आमचे लक्ष्मण इंद्रजित मधले असतील किंवा सौ अश्विनी मोहन येडे असतील, त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी जे स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपुराची संकल्पना मांडली आणि जे प्रत्यक्षात दररोज सकाळी मधुर आणि संगीतमय आवाजामध्ये आपल्या घरापर्यंत येऊन आपला कचरा गोळा करतात. खऱ्या अर्थानं मी सांगतो की आपण सुशिक्षित असून सुद्धा कचरा आपण निर्माण करतो, परंतु ते अशिक्षित असून सुद्धा ते स्वच्छतेचं काम करतात. म्हणून अशा व्यक्तींचा स्वच्छता दूतांचा सत्कार झाला पाहिजे. त्याचबरोबर आमचे करंडे काका असतील, श्री आदरणीय करंडे काका, वय वर्ष 85 आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अनुभव सुद्धा नाही, त्यांना सुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 1962 साली भारत देशाचं आपलं नेतृत्व केलं आणि 1971 साली रशियामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये विविध इव्हेंटमध्ये जवळपास 11 गोल्ड, 11 सिल्वर आणि 11 ब्रॉन्झ अशी 33 पदकांची कमाई केली. आपलं जे रनिंग ट्रॅक आहे तुळशी वृंदावनचं ते सुरुवात होण्या अगोदर रनिंग ट्रॅकवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम केलं. आज वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा आदरणीय काका हातामध्ये फावडा आणि कुदळ घेऊन रोज त्या ठिकाणी जातात आणि जे काही वृक्षाचं संवर्धन आहे ते स्वतः करतात. त्यांना कुठलीही प्रसिद्धीची आवश्यकता नाही, परंतु अशा वयस्कर व्यक्तींचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. त्याचबरोबर आमची भांडीवाली मावशी, खरं म्हणजे महिलांचा महत्वाचा विषय आहे की घरामध्ये बऱ्यापैकी भांडणं होण्याची कारण म्हणजे भांडेवालीचं खाडा असणं.
पण आमच्या दुर्दैवानं आम्ही सुखी आहोत की परभणी जिल्ह्यातून आलेल्या 2016 साली पंढरपुरामध्ये स्थायिक झालेल्या आमच्या आदरणीय सौ जनाबाई परमेश्वर सौदागर या ज्या कामवाली मावशी यांनी एकही दिवस खाडं न करता त्या ठिकाणी ते कार्यरत होतात. आज सुद्धा मी 1:30 वाजता जाऊन पावसात त्यांना सांगून आलो, मावशी भांडी घासायचं बंद करा, वाटलं मी संध्याकाळी येऊन भांडी घासतो, पण तुम्ही चला कार्यक्रमाला. म्हणजे पावसात भांडी घासत होते लोकांच्या काय म्हणजे अशा लोकांचा सन्मान झाला पाहिजे. आणि अशी लोक मी निवडली, जवळपास 18 आहेत. ते सर्व आपल्या समाजाला आपल्या सर्वांना स्मरण करून, नामदेवरायांचं स्मरण करून, विठोबाचं स्मरण करून. ह्याच्यामध्ये विशाल दट शून्य आहे. विशाल दट पूर्वी सुद्धा वडिलांपुढे शून्य होता, आजही शून्य आहे, भविष्यातही विशाल दट व्यक्ती नाही. या ठिकाणी नामदेव शिंपी समाज हा महत्वाचा घटक आहे. आणि त्या ठिकाणी अशी माणुसकीची गुढी आपण सर्वांनी जी आता ज्योत प्रज्वलित केलेली आहे, ती ज्योत अशीच आपण सर्वांच्या सहकार्याने तेवत ठेवू. पुन्हा एकदा सर्वांची मी या ठिकाणी मनापासून माफी मागतो. थोडासा वेळ झाला कार्यक्रमाला, परंतु महिलांना पण एक गोड आनंदाची बातमी या ठिकाणी मी देतो की मी तुम्हाला भगिनी म्हणलेलो आहे, तर माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझी पत्नी सौ तेजश्रीला सोडून ज्या उपस्थित महिला भगिनी आहेत तेच बरोबर आहे ना. तर त्यांच्यासाठी जो आपला मकर संक्रांतीचा कार्यक्रम होतो 14 जानेवारी रथसप्तमीच्या कार्यक्रमामध्ये, तर रथसप्तमीच्या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींसाठी मी आमचे वडील कैलासवासी केशवनारायण दट यांचं स्मरण ठेवून माझ्याकडून एक भाऊबीज भेट म्हणून त्या ठिकाणी मकर संक्रांतीला जी काही वस्तू भेट दिली जाते त्यासाठी मी महिला मंडळाला 11,111 रुपये देतो आणि माझी ही भाऊबीज स्वीकार करावी अशी विनंती करतो. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक, शिक्षण तज्ञ व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत घेऊन रजा घेतो. धन्यवाद. आज या मठामध्ये की ज्या मठामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजामध्ये अतिशय सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्या सर्व समाजाने दट सरांनी आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे वंशज आदरणीय परमपूज्य नामदास महाराज, व्यासपीठावरती उपस्थित असलेले समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, त्यामध्ये आमचे सहकारी मित्र राजेश कोपटे, संजय जवजा, महेश गांगोटे, विलास कोरे आणि व्यासपीठावरती असलेले गांगोटे, त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र MA निकते सर, प्राध्यापक निकते सर, माझे दुसरे मित्रही आहेत गांगोटे, आणि समाजातील आपल्या या पवित्र अशा स्थळाचे समाजाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त, ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ते सर्व सत्कारमूर्ती, विशेष करून या कार्यक्रमामध्ये 5वी ते 12वी पर्यंतचे गुणवंत विद्यार्थी, त्यांनी यश संपादन केलं, गुणवत्ता संपादन केली म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. ते सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थी, विशेष करून उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, दोपटे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आहे, कारण आज या कार्यक्रमाला
अनेक माता भगिनी आपल्या मुलींना, मुलांना, नातूंना घेऊन आजोबा, आई वडील हे सहकुटुंब आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ही खरोखर एक आनंदाची गोष्ट. दत्त सरांनी 2-4 दिवसापूर्वी सांगितलं की माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहे, त्यांना काही शालेय उपयोगी अशा वस्तू देणार आहे, त्याचबरोबर त्यांना शिष्यवृत्ती म्हणून रोख रकमेचं पाकिट सुद्धा देणार आहे. आणि त्याचबरोबर जवळजवळ 18 समाजसेवकांचा सत्कार या ठिकाणी आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ह्या सत्काराकडे पाहिल्यानंतर खरोखरच एक भूर भरून येतो, आनंद होतो. आमचे मित्र राजेश गोपटे सर यांनी सांगितलं की आमच्या समाजाचा आणि नामदेव शिंपी समाजाचं काय नातं आहे. मलाही माहिती नव्हतं. आम्ही खरं म्हणजे कृतार्थ झालो, मला काय हरकत नाही. कारण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची दासी म्हणून आमची जनाबाई या ठिकाणी या संतांमध्ये प्रतिनिधित्व करत होती. हे खरोखर आमच्या दृष्टीनं या ठिकाणी फार अभिमानाची गोष्ट. आणि त्यांनी सांगितलं की केवळ जात्यावरती ओव्या घात असताना सगळ्या जाती त्या जात्यामध्ये भरडून काढून एक समाजामध्ये आदर्श निर्माण केला. याच्या समाजाला एक दृष्टी दाखवणार, एक दीपस्तंभ म्हणून सुद्धा ही घटना उपयोगी आहे. कारण आज बघितलं समाजामध्ये तर समाजाच्या भिंती, ज्या त्या समाजाच्या भिंती निर्माण होत आहेत, समाज म्हणून गट निर्माण होत आहेत आणि त्यामुळं माणुसकी कुठतरी हरपली जाते. त्यापेक्षा आज दत्त सरांनी मला जो या ठिकाणी त्यांचा इतिहास सांगितला, नामदेव महाराजांचा इतिहास सांगितला, अशा या पवित्र कार्यक्रमाला मला एका हजर राहता आलं, याबद्दल माझ्या जीवनामधला हा एक खरंच मोठा आनंद. उत्कृष्ट सभापती म्हणून महाराष्ट्र राज्यानं माझी निवड केली आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्या काळाचे ग्रामीण विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते माझा सत्कार त्या ठिकाणी झाला. परंतु त्या सत्कारापेक्षा सुद्धा परमपूज्य अशा नामदेव महाराजांचा, की ज्यांचा देवावरती सुद्धा दरारा होता, पांडुरंगावरती सुद्धा दरारा होता. आपण म्हणतो की जवान होते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जवान होती गंगा गोदा तेव्हा होते चंद्रभागा. आणि या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये विठुरायाचं वास्तव्य असणाऱ्या या परिसरामध्ये नामदेव महाराजांच्या भक्तीचा ठेवा एवढा मोठा होता, भक्तीची शक्ती एवढी मोठी होती की देवाला सुद्धा त्या शक्तीच्या पुढं नमून त्यांचं लाड पुरवण्याचं त्यांना भाग पाडलं जात होतं. अशा प्रकारच्या पवित्र संतांच्या या पावन भूमीमध्ये माझ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली. खरंच माझ्या जीवनामध्ये एक आनंदाचा अशा प्रकार. नामदेव महाराजांबद्दल काय बोलतो. भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत आणि अनेक राज्यामध्ये फडकवण्याचं काम या ठिकाणी नामदेव महाराजांनी केलं आणि सांगितलं की नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावून. जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तनाच्या मैदानामध्ये, कीर्तनाच्या अंगणामध्ये आम्ही नाचतोय, लाज सोडून नाचतोय. या ठिकाणी कुठली प्रतिष्ठेची पर्वा न करता आम्ही नाचून या ठिकाणी कीर्तन करतोय. हे कीर्तन कशासाठी करतोय तर जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तन करतोय. अशा प्रकारचा संदेश नामदेव महाराजांनी या ठिकाणी जगाला दिला. अनेक कथा आपल्याला नामदेव महाराजांच्या माहिती की परमेश्वराला सुद्धा ताटामध्ये जेवायला भाग पाडणं आणि लाड हट्ट जो बालहट्ट आहे ते पुरवून घेणं हे केवढ्या मोठ्या प्रचंड अशा भक्तीचं एक उदाहरण आहे.
अशा समाजामध्ये काम करणाऱ्या या सर्व समाजसेवकांना मी सुद्धा धन्यवाद देतो. मी मगापासून बोलतोय की एकमेकाचं प्रेम एवढं एकमेकाला आहे. आमचे धड सर नाव घेऊन सांगतायत, पांडुरंग ये, नामदेव ये, घेऊन जाय, मुलीला बोलव. एवढं अशा प्रकारची आपुलकी या समाजामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या समाजामधून आम्ही सुद्धा काहीतरी संदेश घेण्याची गरज, आम्ही सुद्धा काहीतरी शिकण्याची गरज. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवणं म्हणजे त्या मुलांच्या कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती टाकणं. कर्तृत्वाला कौतुकाची गरज असते, कर्तृत्व करणाऱ्या माणसाला कौतुकाची गरज असते. तुम्हाला सांगतो, मी बघता काय, माझ्या एका मजुरी करणाऱ्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. पण आंबेडकर जयंतीला मी एक भाषण केलं गावात आणि एका आमच्या गावच्या सरपंचानं त्या काळी मला 1 रुपया दिला, बक्षीस रुपये. त्या बक्षिसाचा इतका परिणाम माझ्यावरती झाला की मी त्या ठिकाणी 7 मिनिटं दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर ग्रामीण राज्य व्यवस्थेची ज्या ठिकाणी असणारी व्यवस्था आहे त्या संबंधानं 7 मिनिटं मला भाषण करतात. त्या रुपयाची किंमत किती मोठी आहे, हे कौतुकाची किंमत किती मोठी आहे, शब्दाची किती मोठी आहे, हे विद्यार्थ्यांना आमचे हे सर्टिफिकेट आपल्याला वाटतं की बाबा हे सर्टिफिकेट आहे. पण त्या विद्यार्थ्याला एवढा आनंद होत असतो, त्या विद्यार्थ्यामध्ये इतकी स्फूर्ती होत असते की त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये बदल होत असतो. पालकांना सुद्धा एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत असतं आणि याच्यातूनच समाजातली गुणवंत पिढी ही निर्माण होत असते. देशाची लोकसंख्या किती आहे याच्यापेक्षा देशामध्ये किती गुणवंत आहे, किती यशवंत आहे, यांच्या आधारावरती देशाची प्रगती कोणत्या प्रकारे झाली हे ओळखता येतं. आणि विशेष करून या महिला भगिनी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी कौतुक करणार. नाहीतर आम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा घेतो, सभापती असताना 110 गावामध्ये आम्ही ग्रामसभा घेतो आणि काय महत्वाचा शासनाचा कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खाली एक टीप टाकायची की दारिद्र्य रेषेखालच्या सर्व लोकांना आम्ही घरकुलाचं सुद्धा वाटप करणार आहे. असं म्हणल्यानंतर बसायला जागा पुरायची नाही. पण कौतुक जिथं होतंय, गुणवत्तेचा सत्कार जिथं होतोय त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी खरं म्हणजे या ठिकाणी हजर राहत आहेत. आमच्या विशाल धट यांची आमच्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली. मी त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज त्यांनी जे 18 लोकांचा सत्कार केला, हा 18 लोकांचा सत्कार केला, खरोखर तो मनाला एक आनंद देणारा. आज आपण बघितलं की कारंडे सरांच्या सारखा, विठ्ठलराव कारंडे सरांच्या सारखा गोल्ड मेडल मिळवणारा माणूस पंढरपुरात आहे याची किती पंढरपूरकरांना जाणीव आहे, किती रौप्य पदक त्यांनी मिळवलेले. आज आपण बघतो की टीव्ही वरती बघतो की एक गोल्ड मेडलिस्ट मिळवलं की त्या कोट्यावधी रुपयाची बक्षिसाचा वर्षाव होतो. मात्र विठ्ठलराव यांनी 11 गोल्ड मेडल या ठिकाणी मिळवली, परंतु त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळाली. समाजातला खालचा तळागाळातला घटक सुद्धा समाजासाठी किती चांगल्या प्रकारे काम करून समाजाची सेवा करतो हे अगदी पाहण्यासारखं. कुणी न्हावी असेल, न्हाव्याचं काम करत असेल, सकाळी कुणी कचरा गोळा करण्याचं काम करत असेल, कुणी या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये त्या रुग्णाला समोर नातेवाईक कुणी जात नव्हतं, भीतीच्या जीवाच्या भीतीनं त्या ठिकाणी तो माणूस माणसापासून लांब जात होता. अशा ठिकाणी सेवा करणारे आमच्या भगिनी, आमचे काही काम करणारे मेडिकल फील्ड मध्ये कार्यकर्ते, आमच्या राठीसारखा समाजामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हरवून भाग घेऊन त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. यांचा गौरव करून समाजाबद्दल असणारं जे ऋण आहे हे ऋण फेडण्याचं काम या निमित्तानं होतं. आमच्यासारख्याचा सत्कार कुणी करतो, आमदार खासदारांचा मंत्र्यांचा सत्कार हा होतच असतो, परंतु या लोकांनी समाजासाठी जिंकण्याचं काम केलंय.
कचरा उचलण्याचं काम केले, कचऱ्याची गाडी घेऊन नेण्याचं तुमच्या घरावरचं काम असेल ते केलेलं आहे. आणि पतंगे नावाचे आमचे महाराजांनी सुद्धा उठून आनंदानं त्यांना सर्टिफिकेट दिलं. कारण नामदेव शिंपी यांच्या कुटुंबापर्यंत प्रत्येक घरातला सुखाचा असू द्या किंवा दुःखाचा असू द्या संदेश तो माणूस कित्येक वर्ष देतो. खरं म्हणजे किती मोठा तो एक सेवक आहे. याला या ठिकाणी सत्कारानं सन्मानित करणं यातच खऱ्या अर्थानं नामदेव महाराजांच्या शिकवणुकीचा या ठिकाणी विजय झाला असा समाजामध्ये असणारा दुर्लक्षित भाग आहे. त्या दुर्लक्षित भागाला समाजासमोर आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. ही गोष्ट एक आनंदाची. समाजाच्या दृष्टीने जर बघितलं तर नामदेव शिंपी समाज फार छोटा समाज आहे, तो फार छोटा समाज आहे. पण जर सरांनी सांगितलं की बुद्धिजीवी समाज, कारण शेवटी संख्येवरती गुणवत्ता हे अवलंबून राहत नाही तर बुद्धिमत्तेवरती सुद्धा या ठिकाणी संख्येला सुद्धा जिंकता येईल. मोठी संख्या असली तरी सुद्धा बुद्धिमान माणसं असतील तर त्या ठिकाणी त्यांना समाजामध्ये विजय प्राप्त करता येतो. पण अलीकडच्या काळात वेगळं सुद्धा होत नसतं. ज्यांची जिसकी संख्या भारी उसकी ज्यादा भागीदार. ज्यांचं समाजामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्यांची समाजामध्ये फार मोठी भागीदारी आहे. अशा प्रकारची घोषणा आज येत असताना तुमच्या माझ्यासारखा लहान समाज मात्र कुठेतरी कुचवला जातोय. परंतु बुद्धीच्या जीवावरती, संघटनेच्या आणि संस्थापनाच्या त्या शिकवणुकीवरती, नामदेव महाराज यांच्या शिकवणुकीवरती हा समाज निश्चितपणे समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवल्याशिवाय राहत नाही. माझ्यासारखा एक शेतमजूर काम करणारे आई वडील, ना गावात घर ना गावात शेती, एक शिक्षणामुळे केवळ शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे. सर्व दुःखावरचा एकमेव उपाय कुठला असेल तर तो शिक्षण आहे. आणि त्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध पितो तो विचारानं गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे तत्वांगी करून त्या ठिकाणी मी त्या काळामध्ये म्हणजे आमचे नित्य सर आहेत, आम्ही MA इंग्लिश झालो, बॅरिस्टर PG पाटील. त्या काळातले बॅरिस्टर PG पाटील म्हणजे नो इंग्लिश बियॉन्ड PG पाटील अशा एका उत्कृष्ट अशा कुलगुरूच्या हाताखाली आम्हाला शिक्षण दिलं. आम्ही त्या ठिकाणी MA 1973 साली MA आम्हाला करता आलं. म्हणून पंढरपूर सारख्या या विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये 35 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. काही काळ इंग्रजीचा शिक्षक म्हणून, काही काळ प्राचार्य म्हणून. म्हणजे शिक्षणाचं महत्व मोठं आहे. या मुलांना सुद्धा तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन दिलं त्याचं मोजमाप कदाचित होत. आपण ज्या परिस्थितीमध्ये शिकलो ती परिस्थिती इतरांना येऊ नये यासाठी आम्ही संस्था, माझ्या 2 संस्था आहेत, 2 हायस्कूल आहेत, 2 कॉलेज आहेत. एक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, एक रहिवाशी असणाऱ्या रेसिडेन्शियल स्कूल आहे. आज आमच्याकडे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये 300 विद्यार्थी आहेत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये 100 विद्यार्थी मोफत जेवण केलं आणि 300 विद्यार्थी जेवायला पेड आहे, जेवायला आहे. आणि जवळजवळ या वर्षी 12 विद्यार्थी MBBSला दोन्ही कॉलेजला गेले. 12 विद्यार्थी MBBS. आता ते नीट पुन्हा यायला लागले त्यामुळे काय होते काय कळत नाही. पण आजच्या स्थितीला माझ्या नावाने एक त्या ठिकाणी शाळा आहे मंगळगावमध्ये, प्रशाला कनिष्ठ मसाला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय. या ठिकाणी 6 विद्यार्थी आणि तिकडच्या दर सरांच्या शाळेमध्ये 5 विद्यार्थी अशा प्रकारे MBBSला निवड झालेली. अशा पद्धतीनं म्हणजे आम्हाला ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मुली 10वी पर्यंत शिकत नव्हत्या, 12वीला क्वचित येत होत्या. अशा भागामध्ये आज इंजिनियर, डॉक्टर अनेक क्षेत्रामध्ये, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची मुलं चमकत आहेत. हे कशामुळे आम्ही केलं तर आपल्याला जे भोगावं लागलं
ते आपण इतरांना काहीतरी सन्मान दिला पाहिजे आणि समाजामध्ये समाजाचं ऋण फेडलं पाहिजे. एखादा डॉक्टर मुलगा होत असताना आई वडिलांच्या जवळून 20 लाख रुपये जात असतील तर सरकारच्या माध्यमातून त्यासाठी 50 लाख रुपये होते. हे तुमच्या आमच्या पैशातून, तुमच्या आमच्या करातून, तुमच्या आमच्या शिक्षण करातून त्या मुलाला शिकवलं जातं. परंतु तो डॉक्टर झाल्यानंतर समाजाकडे किती मिळतो, त्या ठिकाणी समाजाला किती मदत करतो की ज्या समाजानं 50 लाख रुपये मला खर्च केला, माझ्या आई वडिलांनी फक्त 22 लाख खर्च केला, त्याच्या दुप्पट तिप्पट करणाऱ्या सरकारकडे किंवा समाजाकडे सुद्धा तेवढ्याच आपुलकीनं बघितलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये समाजाचं गुण फेडण्याचं काम केलं. विशाल दत्तला मी या ठिकाणी तुझं अभिनंदन करतो. बरेच दिवस मधल्या काळामध्ये पगार चालू, पण शिकवायला मात्र वर्गात गेल्यानंतर 1 नंबरचं शिक्षक, आणि आज त्याचा पगार चालू झाला, वेतन चालू झाल्याबरोबर आज 10वीतल्या मुलांना मुलीला 1100 रुपये त्यांना गुणवत्तेसाठी मदत करतोय. समाजातल्या दुर्लक्षित लोकांच्या गळ्यामध्ये शाल आणि हार घालून त्याचा सन्मान करतोय. ही आमच्या दृष्टीनं एक अभिमानाची गोष्ट आहे आणि असा शिक्षक आम्ही निवडला याबद्दल आम्हाला सुद्धा कौतुक वाटतं आणि त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. पुढच्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये सुद्धा, दोन्ही शाळेमध्ये सुद्धा वडिलांच्या प्रित्यर्थ स्मृती प्रित्यर्थ त्यांनी बक्षीस योजना चालू. भैरवणवाडीला 2 बक्षिसं, 1100 रुपयाची 2 बक्षिसं 10वी आणि 12वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना, आणि भटुमरेच्या शाळेमध्ये सुद्धा 2 बक्षिसं 1111 दरवर्षी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी ठेवण्यात आली. आता आजच्या युगामध्ये आई वडिलांना सांभाळणारी, त्याचं स्मरण ठेवणारी, त्यांनी केलेल्या कष्टाची आठवण ठेवणारी तरुण पिढी किती प्रमाणात आहे हे जर केलं तर मनाला धक्कादायक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अन्यथा असं जर झालं नसतं तर वृद्धाश्रमाची गरज पडली नसते, वृद्धाश्रम निर्माण झाले नसते. पण वडिलांच्या केवळ स्मृतीसाठी की ज्या वडिलांनी रात्रंदिवस, आईनी रात्रंदिवस कष्ट करून आपल्याला शिकवलं, त्या आई वडिलांचं स्मरण ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या नावाचा काहीतरी कौतुक किंवा कीर्ती मागं ठेवण्यासाठी विशाल दत्तनी जो त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला त्याला बोलवलं आणि एका साधू संतांच्या घरामध्ये त्यांचे पाय दर्शन घेण्याची आम्हाला संधी मिळाली. नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांच्या पायाला आम्हाला स्पर्श करण्याची खरं म्हणजे संधी मिळाली. एक उत्तुंग अशा प्रकारचं परंपरा असणाऱ्या या महाराजांच्या पायाला स्पर्श करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. हे खरोखर आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं माझ्या हस्ते या ठिकाणी समर्पण झालं याबद्दल माझ्या आई वडिलांची पुण्याई विठ्ठल भक्ती कथाची मंडळी होती. माझ्या आई वडिलांची पुण्याई फळाला आली म्हणजे म्हणतो आपण आम्ही बहुत पुण्य केले. आम्ही बहुत पुण्य केले. आमचं पुण्य इतकं आहे म्हणते महाराज की आमच्या पुण्यामुळे आम्हाला विठोबा आमच्याशी बोलू शकतो. एवढे आमची परंपरेनं पुण्य आहे. आमच्याशी विठोबा बोलतो म्हणजे चमत्कार नाही. आमच्या भक्तीचा तो एक शक्ती आहे आणि ती शक्ती आम्हाला त्या परमेश्वराला सुद्धा बोलण्यासाठी या ठिकाणी ताकद देते. अशा प्रकारची भक्तीचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे, या वारकरी संप्रदायाचा महिमा आहे. त्या वारकरी संप्रदायाची पूजा जगामध्ये फडकवणाऱ्या या साधूच्या, या संतांच्या वाड्यामध्ये आल्यानंतर मला एक आठवणी, जयसिंग ज्यावेळेस, ज्ञानी जयसिंग ज्यावेळेस राष्ट्रपती होते आणि इंदिरा गांधी नंतर निवडून आल्या होत्या, ज्ञानी जयसिंग हे या आपल्या पंढरपूरला आल्यानंतर आपल्या मठामध्ये येऊन त्यांनी नतमस्तक होऊन नामदास महाराजांचं दर्शन घेतलं. त्या ज्ञानी जयसिंगाचं स्वागत करायला तात्या डिंगरे बरोबर आम्ही हजर होतो. बारकी समजायला माहीत आहे आमच्या आणि विलासबाई माहीत आहे, हे सगळी कुटुंब आमच्याबरोबर यांच्या समवेत आम्ही राहिलो. तर अशा जुन्या
आठवणी या ठिकाणी आल्या. एका पवित्र भूमीमध्ये मला तुम्ही सन्मान केला, माझा हार घालून सत्कार केला. या पुण्याच्या भूमीमध्ये माझा सत्कार होतोय हे माझे पूर्वजन्मीचे पुण्य आहे, माझ्या आईवडिलांचे पुण्य आहे. म्हणून हे घडतं. जुने मित्र मला भेटले, आमचे सहकारी जोरदारसारखे भेटले. रात्रंदिवस फिरत होतो, प्रचार करत रात्रंदिवस फिरत. आणि म्हणून ते डायरेक्ट झाले का उपाध्यक्ष आहे. मला एक 15 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संधी मिळाली, 5 वर्ष सभापती म्हणून संधी मिळाली आणि 15 वर्ष डायरेक्टर म्हणून सुधाकर परिचारक यांनी मला सन्मान दिला आणि अशा या सर्व साधू संतांच्या मेळ्यामध्ये आज मला 4 गोष्टी या ठिकाणी सांगता आल्या, सहभाग घडला. याबद्दल मी पुन्हा एकदा अंतर्गत आभार मानतो आणि विशाल धड यांच्या कारुणिक कार्याला, समाजसेवेच्या कार्याला पुन्हा एकदा मी शुभाशीर्वाद देतो. आणि राष्ट्र पातळीवरची पारितोषिकं मिळवणाऱ्या या सर्व आमच्या समाज श्रेष्ठींना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना मदत केल्यामुळं आज नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आमचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात आला. आम्हाला त्यांच्या वतीने आपलं म्हणजे का पुरस्कार देण्यात आला, जेणेकरून त्यांचा पुरस्कार, त्यांचा मान सन्मान आम्हाला मिळतो आहे. म्हणजे आमच्या समाजसेवेसाठी कुठेतरी त्यांची ऊर्जा मिळते आणि आम्हाला त्या ठिकाणी समाजसेवेसाठी अजून जास्त प्रोत्साहन येतं आहे. म्हणून आम्ही नामदेव शिंपी समाजाचे आभारी आहोत. भाविक समाजाचा असून लोकांची सेवा करत असतो आणि परमार्थामध्ये असतो. आणि ह्यांचे जे शिंपी समाजाचे धडसर आहेत त्यांनी म्हणले सत्कार ठेवला, तुम्ही तुमच्या सत्काराला जरूर या, त्यांचं मी आभार मानतो. मी संजय कृष्णाजी कुलकर्णी. मी गेले 35 वर्ष स्टेट बँकेमध्ये टेम्पररी काम करून, होमगार्ड संघटनेमध्ये काम, लाईट बिलाचे काम करून आणि आता सध्या मी सचिन स्टेशनरीमध्ये कामाला आहे. हे धड सर, विशाल धड सरांनी मला माझ्या कामाचा उपक्रम पाहून श्री नामदेव शिंपी समाजातर्फे त्यांच्या वडिलांच्या व्यतिरिक्त जो सत्कार केला, मी त्यांचा शतशः आभारी आहे. एवढंच सांगतो. माझं भागवत जालिंदर करकमकर. चंद्रभागेच्या पात्रामध्ये जी भाविक लोकांना अंदाज येत नाहीत, जे पाण्याशी मध्ये बुडतात, त्यांचा जीव वाचवणारा काम करतो मी. शिपिंग संपादन यांचे आभार मानतो. हां, गवळी समाज दसऱ्यांना दूध वाढतो. हां, नाव सांगितलं. नाव अशोक लक्ष्मण लाल बंद्रे. मी दूध व्यवसाय करतो. हे हा नामदेव शिंपी समाजाने सत्कार केलेला आहे, चांगलं वाटतं त्यामुळे. मी गणेश हनुमंत पंडित. गेली 20 वर्षे श्री गजानन मेडिकल स्टेशन रोड पंढरपूर येथे कार्यरत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जीवाची पर्वा न करता सर्वांना औषध देणे आणि कोरोना संदर्भात सगळ्या सूचनाचं पालन करणे आणि क्वारंटाईन वगैरे ह्या काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घालून महत्त्वपूर्ण काम केले. त्याबद्दल आम्हाला कुठल्याही नेते मंडळी किंवा कुठले पुढारी यांनी आम्हाला कुठलाही सत्कार केला नाही. तर आज संत नामदेव महाराज नामदेव शिंपी महाराज या समाजाने, तसेच विशाल धड सरांनी आमचा सन्मान केला. याबद्दल आम्ही त्या समाजाचे पूर्ण ऋणी आहोत. मी लक्ष्मण इंद्रजित मदने. मी स्टाफ ब्रदर म्हणून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे कार्यरत होतो कोविड काळामध्ये. ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती पण आपल्या जवळपास येण्याचा प्रयत्न करत नव्हते, अशा काळामध्ये आम्ही जनतेची सेवा करून आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज यांच्याकडून आमचा सत्कार व सन्मान झालेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो.